नमस्कार। तर आज मी चालली माझ्या बहिणीकडे, म्हणजे पाहून पण करायला चालली। आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पाहून पण कशासाठी, कारण माझ्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे। नळाची पाईपलाईन फुटली तर त्याच्यामुळे नळ पण नाही आले आणि माझ्या बोरवेलला पण काहीच पाणी नाही येत आहे आणि पाणी नसलं तर काहीच कामं होत नाही। त्याच्यामुळं आम्ही आता तिघे जण आम्ही चाललो पाहून पण करायला। आणि ह्या बघा बॅगा वगैरे, ह्या बघा बॅगा 2-3 दिवसासाठी चाललो आम्ही। तर चला बहिणीकडे जाते आणि मग तिथलं जे काही शूट करता येईल ते दाखवते तुम्हाला। बापरे, घेतली बॅग, भरलं सगळं। तनु बाय। तर आज आम्ही ॲटोनीच चाललो आणि माझ्या बहिणीची मुलगी पण सोबत आहे। आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर त्याच्यामुळं 1-1.5 महिना काही आता शाळा नाही, मुलं पण छान एन्जॉय करतील। आणि मी ज्या बहिणीकडे चालली तिला पण एक मुलगी आहे, पण ती आता 10th ला गेली आहे। तर पोहोचलो आम्ही बहिणीकडे, ती किचनमध्येच होती आणि आल्या आल्या तिने आम्हाला छान सरबत वगैरे दिलं, छान गोष्टी वगैरे झाल्या। तर आम्ही सर्वांनी सरबत घेतलं, ऊन खूप होतं त्याच्यामुळं ना खूप कसं तरी वाटत होतं। आणि मी सकाळी मला वाटते 11-12 वाजता आली हिच्याकडे। आणि आज हिचं ऑफिस नव्हतं, आज हिला शनिवार रविवार सुट्टी असते, ती जॉबवर आहे ही। तर त्याच्यामुळं 2-4 दिवसाच्या सुट्ट्या आल्या तर तिलाही छान बरं वाटलं आम्ही गेलो तर, आणि माझंही पाहून पण झालं। तर आम्ही खूप दिवसांनी भेटलो तर अशा आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या। 2 बहिणी नव्हत्या आल्या कारण एकीची तब्येत नव्हती बरोबर आणि दुसरी डॉक्टर आहे लहान, तर ती हॉस्पिटलला गेली होती। आणि आईला चल म्हटलं तर आई नव्हती आली, कारण 3ऱ्या नंबरच्या लहान मुलीला बघावं लागतं तिला, तर त्याच्यामुळं आई काही आली नाही। नाहीतर आम्ही सगळ्या 4 बहिणी आणि आई वगैरे सगळे एन्जॉय करतो एकत्र येऊन, म्हणजे सगळ्यांचंच पाहून पण होतं। तर हे बघा बहिणीकडलं गार्डन आहे आणि हिच्या घरी ना आंब्याचं झाड आहे, म्हणजे ड्रममध्येच लावलं ते आंब्याचं झाड। तर इतके छान आंबे आले त्याला, खूप सारे आंबे आले। आणि निरू तर नुसता कडेवरच बसत राहतो, कुठे नवीन तर नाही आहे पण असं थोडंसं खूप दिवसांनी जर गेलं ना तर अनोळखी वाटलं म्हणजे त्या नुसता कडेवरच बसून राहतो। आणि हिने ऑनलाईन बोलवले पक्ष्यांचे घरटे, तर कुठलेही पक्षी आले की त्या घरट्यामध्ये जातात आणि थोडा वेळ आराम करतात। हिला पण खूप वेळ आहे गार्डनचं। आणि ही आहे नुई। अरे आमच्या पुण्याला खूप मारते, तुझं नाव काय आहे? ही नुई आहे। हाय सौम्या। तर आम्ही 4-5 वाजता घराच्या बाहेर बसलो आणि इतका जोराचा पाऊस आला आणि समोर बघा निरू कुत्र्याला कसा करतो। आणि सौम्या पण ट्युशनला जायला निघाली, पण खूपच जोरात पाऊस चालू होता, म्हणून ती तिच्या पप्पाला म्हणत आहे की पप्पा आपण कारने जाऊ का। पक्षी ये म्हण, हां पाणी पे, हां पाणी पे, दाना खा, उडून जा, उडून जा, 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 उडून जा, जा, उडून जा। मी पाहिजे काय गेलं कोणता फोन आहे पण मोबाईल हे आता मागं घेतला आणि ह्याचा खराब झाल्यावर। तू माझ्याकडे येणार आहे म्हणते? हो तू माझ्याकडे येणार आहे? बापरे, किती दिवसासाठी? ये
सोडून नाही तर ते. तर आम्ही आता रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. चहा पाणी वगैरे आटोपलं आणि भरपूर उशीर झाला आता स्वयंपाकाला. तर मी इथे भाकरी बनवत आहे. हिला काही भाकरी बनवता येत नाही, तर ही म्हणत होती की आज भाकरी बनव. आणि मी खूप दिवस झाले मच्छी नव्हती खाल्ली, तर मी सहज म्हटलं हिला की मला मच्छीचा पाहुणचार कर. तर मग येता येता जावयानी मार्केटमधून नाही, हिच्या घराकडेच एक मच्छीवाला बसतो, तर तिथून मच्छी आणली. मी मग भाकरी बनवून घेतल्या आणि हिने छान मच्छीची भाजी बनवली. तर मला हातावरची भाकर काही करता नाही येत, तर मी अशी पोळपाटावर पीठ टाकून भाकर थापून घेत असते आणि मी अशी भाकर बनवते. पण चला, काही असो, भाकर खायला मिळाली हेच भरपूर आहे. तर भाकर बनवता बनवता आम्ही दोघी बहिणी पण गोष्टी करत होतो. तर माझ्या काही लक्षात आलं नाही की गॅसचा पॉवर कमी आहे म्हणून. तर त्याच्यामुळं भाकर पण काही बरोबर शिजली नाही आणि ती तुटून पण गेली. तर चला, माझ्या भाकरी पण बनवून झाल्या आणि आता बहीण इकडे मच्छीची भाजी बनवत आहे. मी तिची इच्छा पूर्ण केली भाकर खायची आणि तिने माझी इच्छा पूर्ण केली मच्छी खाण्याची. तर चला, आम्ही ते दोघींनी पण एकमेकींची इच्छा पूर्ण केली आणि अशात जर आपण एकमेकांच्या इच्छा पूर्ण करत राहिलो तर खूप एकमेकांबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा पण निर्माण होतो. तर बघा, आता ही इथे मच्छी बनवत आहे. मसाला वगैरे टाकला हिने. तर चला, बराच वेळ झाला होता. वेळ म्हणजे रात्रीचे 10 वाजले आणि मुलींना खूप भूक पण लागली होती. तर इथे मच्छी वगैरे झाली, फक्त फ्राय करायचीच आहे आणि मग आम्ही सर्वजण जेवण करायला बसू.
तर इथे आमचा स्वयंपाक झाला आणि आम्हा सर्वांनाच खूप भूक लागली होती. तर इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर गुड नाईट आणि बाय.